तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय ते. पेंट आणलेले आहेत रेड, व्हाईट आणि ब्लॅक. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत 10. तुम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये किती जास्त पसारा राडा सगळं काही झालेलं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकताय मी हा मस्तपैकी बॉक्स रेडी केलेला आहे. आणि तर ही तुम्ही पाहू शकता येलो कलरची फुलं आहेत. तर मंडळी तुम्ही ह्यात पाहू शकताय आम्ही पर्पल कलर ठेवलेला आहे आणि किती छान दिसतोय ते पण दिसत असेल तुम्हाला. तर मंडळी आज मी खूप जास्त खुश आहे. आणि ते का खुश आहे मी तुम्हाला सांगते. मी झोपले होते आता दुपारी, जेवण वगैरे केलं, मस्तपैकी मोबाईल पाहिला आणि लगेच झोपून गेले. आणि माझ्या उशाखालीच माझा मोबाईल होता आणि 2 वेळा कॉल वाजतोय तरी माझं लक्ष नाही. मला वाटलं कंपनीचा असेल किंवा फेक कॉलवाले असतील, ते मी एवढं लक्ष नाही दिला. नंतर 3rd टाइम कॉल आला तेव्हा मी असं दिवाळीमध्ये मी रांगोळीचे पॅचेस बनवायचा हे केला होता, बिझनेस स्टार्ट केला होता आणि तो माझा मस्तपैकी चालला होता. बट त्याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागत होते, त्यामुळे म्हटलं की आपण ह्याच्या नादी नको लागायला, म्हणून मी ते बंद केलं. पण जर कोणी मला सांगितलं अर्जंटमध्ये की मला बनवून हवे तर मी बनवून देते. सो मग त्यांनी मला आज कॉल केला आणि म्हटले की ऑर्डर्स पण घेते मी रांगोळीचे पॅचेस बनवायचे. सो मग त्यांनी मला कॉल केलं होई आणि माझी मम्मी पण बघायचं की कामाला लागली आणि मी लगेच सामान वगैरे काढलंय. सो ते म्हटले मला की त्यांच्या मुलाचं लग्न आहे आता नेक्स्ट मंथमध्ये आणि त्यांना जास्वंदाची फुलं पाहिजेत बनवून 400. सो 400 बनवून हवे जास्वंदाची फुलं नेक्स्ट मंथपर्यंत. सो म्हटलं ठीक आहे चालेल मी करून देईन. सो फायनली मी सगळं सामान माझं आवरून असं कपाटामध्ये ठेवून दिलं होतं कारण आता काही गरज नाही म्हणून. मग आता परत ते शोधून बाहेर काढलंय कुठे काय ठेवलं होतं आणि मग परत आता बनवायची तयारी लागली. हे बघा हे शीट्स आहेत आणि हे काय डिझाईन आहे जे की जास्वंदाचं आहे आणि मला हे आता बनवायचं. आणि बऱ्यापैकी उरलेले होते ते मी असेच बॉक्समध्ये ठेवले कोणाला पण माझ्या मावशांना वगैरे वाटण्यासाठी. सो मग आता मला परत हे सगळं बाहेर काढून तर मग बघूया आता मी कसं बनवतो, काय करतोय, त्यांची ऑर्डर कशी कंप्लीट करून देतोय ते. तर मंडळी कालच मी गेले होते पिंपरी मार्केटला आणि तुम्हाला बोललेच होते की मला एक ऑर्डर भेटलेली आहे आणि त्यासाठी मला काही सामग्री आणायची होती. सो मी ती आणायला गेली होती. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय ते. तर इथे पाहू शकताय मी 3 कलरचे पेंट आणलेले आहेत रेड, व्हाईट आणि ब्लॅक. आणि त्याचबरोबर हा ग्लू आणलेला आहे जो की चिपकवायला यूज होणार आहे आपल्याला. सो मला काही ब्रश हवे होते, ऑलरेडी आहेत माझ्याकडे पण अजून घ्यायचे होते म्हणून घेतले. आणि हे माझे घरचेच आहेत मार्कर्स. आणि हे OHV शीट्स घेऊन आले मी एवढ्या. शंभर आहेत ह्या OHV शीट्स. आणि त्याचबरोबर इथे ह्या ठिक्यामध्ये रांगोळीचे कलर्स आहेत ते मी आता ओपन नाही केले अजून, असेच ठेवलेत. आणि एवढं सामान घेऊन आले मी काल जाऊन. आणि आता थोड्या वेळातच आम्ही सुरू करणार आहोत आमच्या कामाला. तर मंडळी आम्ही बुधवारपासून स्टार्ट केलं होतं बनवायला आणि आता आहे मंगळवार, म्हणजे आज आहे मंगळवार. आणि आमची कुठपर्यंत प्रोसेस आहे तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर आम्ही काय काय बनवलंय. गुरुवारी सामान आणलं आणि गुरुवारी सामान आणलं आणि शुक्रवारपासून स्टार्ट केलं बनवायला. आणि आज आहे मंगळवार, तर मंगळवारपर्यंत फक्त 50च बनवून कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत 10, म्हणजे 10चा एक गठ्ठा बनवलेला आहे आणि हा पॅक केलेला आहे पूर्णतः. आणि एवढे 50च झालेले आहेत. आणि असे येलो कलरचे पण बनवायचे, अजून बनवले नाहीत. आधी रेड कलर बनवायचा आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये किती जास्त पसारा राडा सगळं काही झालेलं आहे. इथे मम्मी बनवतीये, मम्मीचं चालू आहे कलरिंग आणि मी आता बनवत आहे चहा. कारण मम्मीची इच्छा झाली चहा प्यायचा म्हणून बनवायला घेतला चहा. आणि बघू शकताय माझी मम्मी किती काम करते. सगळं कारभार माझा असतो पण मम्मी
मम्मीलाच करावं लागतं बघा. ते आता काय नाही बनणार आहे, ती दमली आता काम करून. इथं चालू इथे आता फक्त बॉर्डर करायची राहिली याला. आणि तिकडे आता तेवढंच फक्त कंप्लीट झाले, फक्त 50 कंप्लीट झालेले आहेत. आणि मी आता बनवलेला आहे मस्तपैकी आम्हाला पिण्यासाठी चहा. आणि हा ब्लॉग मी एकच बनवत आहे, फक्त डायरेक्टली कंप्लीट झालेलं, म्हणजे अशा टाईपमध्ये. माझी केस पण सुटली तेवढ्या वेळात. तर मंडळी गेले 8 दिवस झाला आमचा ब्लॉग म्हणजे मी कंटिन्यू नाही केला आणि तिथे स्टॉप केला, कारण कामच इतकं होतं की मला वेळच नाही भेटला करण्यासाठी. सो फायनली दाखवते की आम्ही किती कंप्लीट केलेले आहेत. तर आम्ही आता कंप्लीट केलेले आहेत 400 जास्वंदाची फुलं. पण 400चीच म्हणजे अजून आहेत आपल्याला 300 कंप्लीट करायचे आहेत. अजून 700ची ऑर्डर आहे, पण आपण 400 कंप्लीट केलेले आहेत रेड कलरचे जास्वंद. सो मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मम्मी पॅकिंग करते. तर मंडळी तुम्ही पाहू शकताय मी हा मस्तपैकी बॉक्स रेडी केलेला आहे. आणि हे 400 जास्वंदाची फुलं आपली रेडी झालेली आहेत. आणि मम्मी आता आपली पॅक करते मस्तपैकी. आणि उद्याच आम्ही हे 400 जास्वंदाची फुलं त्यांना देऊन येणार आहोत. आणि बाकीचे 300 जे येलो कलरचे आणि पर्पल कलरचे आहेत ते आम्ही नंतर कंप्लीट करून देणार आहोत. सो फायनली मी 400चा टप्पा तरी कंप्लीट केलेला आहे, कारण मला वाटलेलं होईल की नाही, कारण पहिल्यांदाच मी एवढं जास्त एकाच टायमिंगला बनवतीये. सो अशा प्रकारे त्यामुळे मला मध्ये मध्ये व्हिडिओ नाही शूट करता आला, बट हा लॉंग व्हिडिओ राहणार आहे आपला. आणि त्याचबरोबर अजून आपलं आहे, सो कंटिन्यू करत राहा ब्लॉग. जेव्हा मी सगळं कंप्लीट होईल तेव्हा अजून एकदा दाखवणार आहे. सो कंटिन्यू करत राहा. आणि त्याचबरोबर आमच्या इथे खूप जोरात पाऊस येतोय, मुसळधार बारिश हो रही है हमारे यहाँ पे. तर तुमच्या इथे पण होतोय का पाऊस, होती का बारिश, आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मंडळी आता रेड कलरचे जास्वंद आम्ही देऊन झालेले आहेत. 400 जास्वंद बनवली होती रेड कलरची. आणि आम्ही आता नेक्स्ट कलर घेतलेला आहे येल्लो कलर. तर तुम्हाला मी दाखवते की कशा प्रकारे दिसत आहेत ती फुलं, म्हणजे अजून बनवायला स्टार्ट केलंय. सो निम्मे प्रकारे झालेले आहेत करून, तुम्हाला दाखवते मी कसे. तर ही तुम्ही पाहू शकता येल्लो कलरची फुलं आहेत. ह्याच्यामध्ये अजून बरेच कामकाज बाकी आहे. आणि हे 175 बनवायचे आहेत आपल्याला. ह्याच्यावरती तुरा राहिलेला आहे आणि साईडची बॉर्डर वगैरे अजून बाकी आहे. आणि रेड कलरची फुलं मी देऊन आलेले आहे. रेड कलरची फुलं 400 बनवायलाच आठवडा लागला मला. आणि आता हे झाले 4-5 दिवसामध्ये होईल, म्हणजे आता 4-5 दिवस झालेत ऑलरेडी, आता होऊन जाईल हे कम्प्लीट. आणि हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट कलर घेणार आहोत पर्पल कलर, तो तुम्हाला दिसेलच नंतर. तर सध्या माझी एवढी फुलं झालेली आहेत म्हणजे तयार करून, आणि अजून एवढी करायची बाकी आहे. तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती मला मस्त अशी डिझाईन करायची बाकी आहे. बाकी सगळं झालं याचं येल्लो कलरचं. आणि अशा प्रकारे आपलं फायनल फुल रेडी होईल. सो एवढं झालेलं आहे. अजून आपल्याला पर्पल कलरचे बनवायचे आहेत. सो आधी हे सगळे कंप्लीट करून घेते, पण फायनल येल्लो कलर आता डन होईल थोड्या वेळातच. जोरात एकदम जोरात काम चालू आहे. आणि मी यांना जागेवर चहा कॉफी पुरवत आहे. हे दोघं जण जोरात कामाला लागलेत आणि मी यांच्यावर लक्ष ठेवायला आहे. का जागेवर चहा कॉफी चालू आहे. एकदा दिल्या अगोदर कॉफी, आता ही दिली चहा. तर असंच चहा कॉफी जागेवर चालू, यांची कामध्ये जोरात चालू आहे. तेव्हा हे अंजलीचं आहे. इकडे टी व्ही पण बघायला चालू आहे माझी. आणि हे दोघांचं जोरात काम चालू आहे. आणि आज आम्ही घेतलेला आहे हावाला कलर. 3 झाले कलर ना ग, 3 कलर. हा पिंक कलर घेतला आता मी, पिंक, डार्क पिंक कलर. आणि मंडळी तुम्ही पाहू शकता आमच्या अख्खा घरामध्ये झालेले आहेत फुलं. आणि मम्मी, माझे पप्पा आणि 3 जण मिळून आम्ही मस्तपैकी बनवत आहोत. आणि त्याचबरोबर हळूहळू ऑर्डर्स वाढत गेल्या, कारण पहिले मला सांगितलं होतं की त्यांना
400 हवे आहेत, नंतर म्हटल्या की 750 हवेत आणि नंतर मग 900 ठरलं. कारण की जेव्हा त्यांनी माणसं मोजली ना की किती येणार आहेत माणसं लग्नासाठी, तेव्हा मग 900पर्यंत ऑर्डर केली. मग वेगवेगळ्या कलरची फुलं मी ॲड करत येईल त्याच्यामध्ये. तर मंडळी तुम्ही ह्यात पाहू शकताय आम्ही पर्पल कलर ठेवलेला आहे आणि किती छान दिसतोय ते पण दिसत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आता पॅकिंग सुरू आहे. याच्या खाली येलो कलर आहे, मग पर्पल कलर आणि आता पिंक कलर ठेवणार आहोत आपण. हा डार्क पिंक आहे आणि हा फिक्कटवाला पिंक आहे. सो आता पॅकिंग वगैरे मस्तपैकी सुरू आहे. तिकडे मम्मी भरती आहे. तर तुम्ही पाहू शकता आमच्या घरात किती जास्त पसारा झाला आहे आणि सुरू आहे आता आमची पॅकिंग वगैरे. मग आता फायनली आज हे काम संपणार आहे, आम्ही नेऊन देणार आहे आणि हा आता बॉक्स फुल भरेन. तर फायनली मंडळी मी आता मस्तपैकी रेडी झालेले आहे आणि आमचं पॅकिंग पण झालेलं आहे. बट थोडं बहुत ज्या आता काही कमी वेळात केलेल्या होत्या त्या थोडंसं हे म्हणजे राहिले आहे, ते तुम्हाला मी दाखवते. इथं बॉक्स पॅक केला आहे मी आणि हे ते फूल आहे आणि आमच्या इथं आलं आहे गिरीश. कसं बघते इथे मम्मी रेडी होती, पप्पा गेले तर गाडी काढायला आणि आता आम्ही निघणार आहोत हे पॅकिंग केलेला बॉक्स घेऊन त्यांच्या घरी, ज्यांना आपल्याला हे पार्सल द्यायचं आहे. आणि बरेच दिवस झाले माझा भिकाऱ्यासारखा अवतार तुम्ही बघितला असेल, कारण कामच इतकं होतं की मला वेळच नाही भेटला आवरायला. आणि आज फायनली मस्तपैकी नट्टापट्टा केलेला आहे, जरा चांगला दिसण्यासारखा. इथे मम्मी पण करते, माझी मम्मी पण बरेच दिवस झाले नटली नव्हती, जाऊन अवतार विचित्र होता. तर आता आम्ही चाललोय घेऊन. आणि त्याचबरोबर मंडळी हे रांगोळीचे पॅचेस बनवण्यासाठी आपल्याला लागलेले आहेत 20-25 दिवस आणि त्या 20-25 दिवसामध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत 900 जास्वंदाची फुलं. आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मंडळी तुम्हाला जर हे प्रॉपर पद्धतीने फुल कसं बनवायचं याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर कसा वाटला मला माझा आजचा ब्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर.